PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तो दूर का भाग 45वा. लेखिका प्राची सोळे. तत्पूर्वी मंडळी, कथेचा भाग खूपच उशिरा आल्यामुळे मी मनापासून क्षमा मागते, कारण कामात खूपच बिझी असल्यामुळे वेळ मिळाला नाही. तर सुरुवात करूया कथेला. तर विश्वनाथ चौधरी, तुमचा खेळ संपत आला आहे. तुम्हाला वाटत असेल सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे चालू आहे, पण शपथ आहे मला माझ्या दिवंगत आईवडिलांची, त्यांच्या मारेकऱ्याला मी सोडणार नाही. त्यासाठी कितीतरी नात्यात दुरावा आला तरी चालेल, पण तुम्हाला सोडणार नाही. मैथिली नकळत विश्वनाथकडे रोखून बघत होती. कथा पुढे सुरू. आदिराज निघून गेला. विश्वनाथही ऑफिसला निघाला. मैथिली उठली. नंदिनी तिथेच होती. मैथिली, काय मॉम, थोडा वेळ आहे का तुला? थोडं बोलायचं होतं, नंदिनी म्हणाली. हो आई, आहे ना, बोला. इथे नको, माझ्या रूममध्ये चल. दोघीही नंदिनीच्या रूममध्ये आल्या. नंदिनीने दार लावून घेतले. आई, काही खास बोलायचे आहे का? हो. मैथिली, काल तू मला काही गोष्टी विचारल्या होत्या. आपण बाहेर होतो, आजूबाजूला नोकर माणसं होती, म्हणून मी जास्त बोलले नाही. नंतर वेळ मिळाला नाही. मला आता आधीचं वागणंही खटकलं. तो नाराज, उदास दिसत होता. अर्थात मी याबद्दल काही विचारणार नाही, पण आपलं कालच अर्धवट राहिलेलं बोलणं आता पूर्ण करू, नंदिनी म्हणाली. तिच्या अशा बोलण्याने मैथिलीला खूप हुरूप आला. तिने तिचे हात हातात घेतले. मॉम, मी नशीबवान आहे की तुम्ही माझ्या सासू आहात. किती समजून घेता. आपल्या लोकांना समजून घ्यायचे नाही तर कोणाला? तू बोल. मॉम, आठवा ना, डॅडीना कोणी सूर्यकांत नावाचा भाऊ आहे का, चुलत वगैरे? मैथिलीने आठवण करून दिली. मैथिली, मला खरंच माहीत नाही आहे. म्हणजे त्यांना कोणी भाऊ बहीण नाही आहे. आता लांबचा कोणी नात्यातला असेल तर शोधावं लागेल. यासाठी मी काय करू सांग? मॉम, तुम्हाला ना खूप सावधपणे वागावं लागेल. डॅडींच्या रूममध्ये असा काही पुरावा मिळतो का बघा. कुठे काही फोटो अथवा डायरी? हो, चालेल, आजच हे काम करते. आणि मॉम, अजून एक. बोल ना. मॉम, तो नकाशा ज्यावर माझ्या शाळेचं नाव आहे त्याचा आणि या सूर्यकांत नावाचा नक्की संबंध आहे, मैथिली बोलत होती. एक विचारू? काय आई? हे सगळं भयंकर आहे का? ह्यांनी कुठला गुन्हा केलाय का, की करणार आहेत? लोकांना फसवलं आहे का? मैथिली, जे काही असेल ते मला सांग. हे बघ, मला धक्का नाही बसणार की मी घाबरणार नाही. हां, पण वाईट वाटेल. मला ह्यांचा स्वभाव माहिती आहे. स्वतःची पावर अबाधित ठेवण्यासाठी हे काहीही करतील, कुठलीही तडजोड करणार नाहीत. याच पैशासाठी त्यांची खूप जुनी मैत्री तुटताना पाहिली आहे मी. तेव्हा माझं मन एकदम खंबीर आहे. काहीही सहन करण्याची ताकद या मनाला ठेवले, नंदिनी बोलली. थँक्यू आई, तुमचा सपोर्ट आहे. हे जे काही आहे ते थोड्याच दिवसात समजेल तुम्हाला. लवकरच यावरचा पडदा उठेल. तोपर्यंत माझ्यासोबत राहा. मी कायम तुझ्यासोबत आहे व राहणार. आता तू शाळेला निघ, मीही माझे काम सुरू करते. ह्यांचा काही भरोसा नाही, कधीही घरी येतात, मग प्रॉब्लेम होईल. येस, निघते मी. तुम्ही सांभाळून करा व काळजी घ्या, नंदिनी बोलली व निघाली. काजल कारमधून उतरली. एकदा चौधरी कंपनीच्या त्या मोठ्या बिल्डिंगला मान वर करून पाहिले. गालात हसली. हातातल्या फोल्डरकडे पाहिलं व मोबाईलकडे पाहिलं. दोन्ही हुकमी एक्के तिच्या हातात होते. आता ते कुठली चाल
ते कुठलं चालवणार ते वेळ दाखवणार होती. ती खूपच एक्सायटेड झाली होती. खुशीतच पायऱ्या चढून ती रिसेप्शनला आली. ती काउंटरजवळ यायला व तिथे पाठ करून उभा असलेला इसम गरकन वळायला एकच गाठ पडली. ते एवढं अनपेक्षित होतं की काजलच्या हातातलं फोल्डर दूर उडालं. त्यावर असलेलं क्लिप उघडलं गेलं व आतले पेपर्स बाहेर आले. काजलला हा शॉक होता. रागाने तिने त्या माणसाकडे पाहिलं तर तो राकेश होता. आय एम सॉरी काजल, मी पाहिलं नाही. कुठे लक्ष होतं तुमचं? केवढ्याने धक्का दिला की माझ्या हातातलं फोल्डर उडालं? ती नाराजीने बोलली. खरंच सॉरी, मी पर्पजली नाही केले. थांबा, मी सगळे पेपर्स देतो. असं म्हणून तो तिकडे गेला. भरभर सगळे पेपर्स गोळा केले. ते फोल्डरमध्ये ठेवले व तो फोल्डर काजलला दिला. थँक्स अ लॉट, ती हसून बोलली. आदिराज आलेत का? हो, कधीच. केबिनमध्ये आहे. थँक्स. आज या पेपर्सवर त्यांच्या सह्या घ्यायच्या म्हणजे मी फ्री झाले. येस, आज काम होईल तुमचं, राकेश हसून म्हणाला. काजल निघून गेली. राकेश त्याच्या कामासाठी वळला. त्याला एका चेअरच्या पायाजवळ काहीतरी दिसले. तो पुढे आला व वाकून त्याने तो पेपर उचलला. ओह, हा पेपर राहिला. राकेशने पेपर हातात घेतला व त्यावर सहज नजर फिरवली. थोडं वाचलं आणि त्याच्या कपाळावरच्या नसा तट्ट फुगल्या. भयंकर राग आला. पुढे काय करायचे ते त्याने मनाशीच ठरवले. मे आय कम इन? तिच्या गोड आवाजात ती बोलली. आदिराज आधीच अपसेट होता. त्यात ही आली. त्याचा पुरता मूड ऑफ झाला. किंचित वैतागून त्याने येस म्हटले. डोळ्यात चमक, ओठांवर हसू, काजलने केबिनमध्ये प्रवेश केला. काजल आत आली. तिने मारलेल्या उंची परफ्यूमचा सुगंध केबिनभर पसरला. ओठात गोड हसू घेऊन ती आदिराज समोरच्या खुर्चीत बसली. तू काय घेणार? टी ऑर कॉफी? कडक कॉफी चालेल. आदिराजने कॉफीची ऑर्डर दिली. तुम्ही साधं विचारलंही नाही मी कशी आहे. अजून पाय दुखतोय, काजल नाटकी आवाजात बोलली. तू कशी काय आलीस? आदिराजने सरळ विषय बदलला. आपलं आधीच पेंडिंग झालेलं काम पूर्ण करायला आली आहे. काजल मुद्दाम त्याला रोखून बघत बोलली. व्हॉट? आय मीन, शिवापूरच्या प्रोजेक्टवर तुमच्या सह्या राहिल्यात अजून. मुहूर्तच लागत नाही आहे. पण आज मात्र सह्या व्हायलाच हव्यात. पप्पा मला बोलत आहेत. आमचा फायनान्स पण अडकला आहे. येस, आण पेपर्स, साईन करून देतो, आदिराज म्हणाला. काजल भयंकर खुश झाली. आता सह्या कर, मग माझे पप्पा काय तारे दाखवतील तुझ्या वडिलांना तेव्हा मोजत बस. काजल मनात हसली. का हसलीस? काजलची चोरी पकडली गेली. का नको हसू? हसायला कुठला टॅक्स आहे का? आज शेवटी हे महत्त्वाचे काम होते तर आनंद झाला. काजलने एक प्रकारे सुनावलेच. आदिराजने ते फोल्डर घेतले. त्यातला पेपर्सचा बंच बाहेर काढला. 15 पेपर्स तरी असतीलच. या साऱ्यांवर सही हवे? हो, सगळ्या पेपर्सवर. हवं असेल तर तुम्ही वाचून घ्या, मग सह्या करा. नॉर्मली ॲग्रीमेंट करार सेमच असतात, तुम्हाला माहीत असेलच. हे तर आपल्या 2 कंपनीमधील म्युच्युअल करार आहे. नंतरचा फायनल करार पप्पा आणि तुमच्या डॅडींमध्ये होईल. वकिलाकरवी काजलने भली मोठी प्रस्तावना त्याला दिली. येस, आय नो, तो म्हणाला. शिपाईने कॉफी आणून दिली. कॉफी घे.
मी करतो सया, असं म्हणून आदिराजने आधी त्या साऱ्या पेपर्सना स्टेपलर मारलं. आता ते इकडे तिकडे विखुरणार नव्हते. ते पेपर समोर ठेवून तो सया करू लागला. काजल स्वतःच्या आनंदात कॉफीचे सीप घेत राहिली. आदिराजने साऱ्या पेपर्सवर सह्या केल्या व तो बंच तिच्याकडे सरकवला. आय थिंक माझं काम झाले आहे. मी तिथला रिपोर्ट डॅडींकडे दिला आहे. आता इथून पुढे सगळं काम डॅडी पाहतील. माझे इतर प्रोजेक्ट सुरू आहेत. माझा सपोर्ट असेल, पण फिजिकली मी इन्व्हॉल्व नसेल. ऑल द व्हेरी बेस्ट. आदिराजने आटोपतं घेतलं. ऑल द बेस्ट माय फूट, ती मनात चरफडली. स्वतःला जास्त शहाणा समजतोस? आता बघ माझे पप्पा कसे तुम्हाला बेजार करतात ते. तो दिवस लवकरच येईल. लग्न केलंस म्हणून शहाणा समजतोस काय? लवकरच कळेल तुला. हॅलो काजल, काय विचार करतेस? काही नाही. काजलची तंद्री तुटली. ओके देन, मी निघते. पप्पांना हे पेपर्स देते, म्हणजे मीही या कामातून फ्री झाली. ती हसली. आदिराजही तोंड देखलं हसला. काजल निघून गेली आणि आदिराजने सुटकेचा निश्वास टाकला. काजलने केबिनचं दार झटक्यात उघडले आणि राकेश समोर आला. दोघेही दचकले. नॉट अगेन, काजल फोल्डर घट्ट पकडत जोरात बोलली. येस येस, नॉट अगेन. प्लीज यू फर्स्ट. तिला हाताने आधीचा इशारा करत राकेश बाजूला होत बोलला. काजल बाहेर आली व फणकारात निघून गेली. राकेश आत आला. आता येतोयस? ती असताना तरी यायचंस. जाम बोर झालो. त्याच्यावर आधीने वैताग काढला. ठीक आहे, गेली ना ती. माझ्याकडे एक भयंकर न्यूज आहे. बॉम्बपेक्षाही मोठा धमाका करणारी. राकेश खुर्चीत बसत म्हणाला. काय? कुठली? लवकर सांग. हो सांगतो. नाही, दाखवतो. असं म्हणून राकेशने तो सापडलेला पेपर आधी समोर ठेवला. नीट वाच, घाई करू नको. मी कॉफी सांगतो आपल्यासाठी. राकेशने इंटरकॉम लावला व कॉफीची ऑर्डर दिली. आदिराजने त्या पेपरकडे पाहिलं. महाजन सिव्हिल वर्क प्रायव्हेट लिमिटेड असं नाव लिहिलेलं कंपनीचं ते लेटर हेड होतं. आधी ते वाचायला लागला. काही क्षणातच त्याचे डोळे लाल झाले. मानेवरचे केस उभे राहिले. हाताच्या नसा तट्ट फुगल्या. श्वासावर नियंत्रण राहिले नाही. राकेशने म्हटल्याप्रमाणे तो पेपर म्हणजे एक बॉम्बच होता. राकेश, हे काय आहे? राकेशवर बरसत आदिराज खेकसला. मला काय विचारतोयस? हे काय आहे? तूच सांग. हा पेपर तुला कुठे मिळाला? आणि ह्यात जे काही लिहिलंय ते साफ खोटं आहे. आदिराज, शांत हो. आपलं नशीब जोरावर की हा पेपर मला मिळाला. आता बाहेर रिसेप्शनमध्ये माझी व काजलची धडक झाली. त्यात तिच्या फोल्डरमधले सारे पेपर्स बाहेर आले. मी दिले गोळा करून आणि ती तुझ्याकडे आली. पण हा पेपर खुर्चीखाली सापडला. ती होती म्हणून आलो नाही. ह्यावरून तुझ्या काय लक्षात येते आधी? राकेशने त्याला प्रश्न विचारला. आधी भेदरून फक्त राकेशकडे बघत राहिला. मंडळी, काय आहे त्या पेपरमध्ये? तेव्हा ऐकायला विसरू नका. प्रीतीचा तू दूर का. क्रमश लेखिका प्राची सोळे. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला हाईप करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.